नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85व्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. शिवसेना, नाव आणि धनुष्यबाण. कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात वादळी युक्तिवाद. आजचा विषय आपला आहे ठाकरे विरुद्ध शिंदे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून एकच विषय सातत्याने घुमसतोय, तो म्हणजे खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण या चिन्हावर हक्क कुणाचा. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आणि त्यानंतर पेटलेला हा राजकीय वणवा आता थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अलीकडेच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पार पडलेली सुनावणी म्हणजे जणू बुडत्याला काडीचा आधार शोधण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे आपलाच बाण आपला स्थान सिद्ध करणारी चढाओढ होती. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ आणि अत्यंत अभ्यासू वकील कपिल सिब्बल यांनी मैदानात उतरून असा काही युक्तिवाद केला की केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे या युक्तीप्रमाणे त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा पायाच हादरवून टाकला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कपिल सिब्बल यांनी न्यायालयात नेमके कोणते मुद्दे मांडले, निवडणूक आयोगाच्या निर्णयातील कोणत्या त्रुटीवर बोट ठेवले आणि या सुनावणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कशी बदलणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे तसा हा न्यायालयातील लढा कसा पुढे सरकतोय हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाची सुरुवात मुळातूनच केली. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवण्याऐवजी त्यांनी शिवसेनेची मूळ घटना आणि संघटनात्मक रचना न्यायालयासमोर उघडून ठेवली. ते म्हणाले, शिवसेना हा केवळ कागदावरचा पक्ष नाही, तर तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो कार्यकर्त्यांच्या घामातून आणि रक्तातून उभारलेला एक विचार आहे. सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की पक्षाची घटना शिवसेनेची एक विशिष्ट घटना आहे. पक्षाचा पक्षप्रमुख हा सर्वोच्च असतो आणि त्याच्या संमतीशिवाय कोणतेही संघटनात्मक निर्णय घेतले जाऊ शकत नाही. पक्षात कायदेतज्ञ आणि लोकशाही मार्गाने निवडलेली प्रतिनिधी सभा असते. केवळ काही आमदार आणि खासदार वेगळे झाले म्हणजे ज्याची काठी त्याची म्हैस असा प्रकार होऊ शकत नाही. सिब्बल यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की घरोघरी मातीच्या चुली या न्यायाने पक्षात अंतर्गत मतभेद असू शकतात, पण त्या मतभेदाचा फायदा घेऊन मूळ पक्षावरच दरोडा टाकणे ही लोकशाहीची विटंबना आहे. आमदार फुटले म्हणजे मूळ पक्षच त्यांचा झाला असे म्हणणे म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ येण्यासारखे आहे. या सुनावणीतील सर्वात महत्वाचा भाग कोणता असेल तर तो निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सिब्बल यांनी घेतलेला तीव्र आक्षेप. मित्रांनो, निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर शिंदेंना नाव आणि चिन्ह दिले. यावर सिब्बल यांनी न्यायालयात नकाशावरचा डोंगर दाखवून आयोगाच्या निर्णयातील उणिवा चव्हाट्यावर आणल्या. कपिल सिब्बल यांनी विचारलेले 3 तिखट प्रश्न. प्रश्न नंबर 1, लोकप्रतिनिधी विरुद्ध संघटना. केवळ निवडून आलेले आमदार खासदार जास्त आहेत म्हणून पक्ष त्यांचा कसा होतो? मग पक्षासाठी वर्षानुवर्ष राबणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या मताची किंमत पाण्यात शेण कालवण्यासारखी शून्य असते का? प्रश्न नंबर 2, चिन्हाचा गैरवापर. पक्षाचे चिन्ह आणि नाव ही केवळ एक मालमत्ता नसून ती कार्यकर्त्यांची निष्ठा आहे. चोरावर मोर होऊन जर कोणी हे चिन्ह हिसकावून घेत असेल तर निवडणूक आयोगाने धृतराष्ट्राची भूमिका का घेतली? प्रश्न नंबर 3, विलिनीकरण कुठे आहे? घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार
जर एखादा गट फुटला तर त्याला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागते. नाही निर्मळ मन काय करील साबण याप्रमाणे स्वतःचा वेगळा गट सांगून पक्षावरच दावा सांगणे हे घटनेविरोधी आहे. सिंबल यांच्या या युक्तिवादामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बळच फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि आयोगाला आपल्या बचावासाठी मोठी कसरत करावी लागली. कपिल सिब्बल यांनी केवळ शिवसेना पुरता हा लढा मर्यादित ठेवला नाही, त्यांनी या प्रकरणाला देशाच्या लोकशाहीचा कणा जोडला. ते न्यायाधीशांसमोर म्हणाले, आज जर हा निर्णय असाच राहिला तर उद्या देशातील कोणतेही उद्योगपती किंवा धनदांडगा माणूस पैसे फेकून कोणत्याही पक्षाचे आमदार विकत घेईल आणि मूळ पक्षच गिळंकृत करेल. ही तर वासरात लंगडी गाय शहाणी अशी परिस्थिती होईल आणि लोकशाही उलटी व्हायला लागतील. सिब्बल यांच्या युक्तिवादातील मुख्य मुद्दे घटनेचे संरक्षण, संविधानाने दिलेल्या पक्षांतर बंदी कायद्याच्या पुरता बोजवारा उडाला आहे. जनतेचा कौल, जनतेने ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मतदान केले होते. आयत्या बिळावर नागोबा बनून दुसऱ्याने सत्ता आणि चिन्ह उपभोगणे हा जनतेच्या पाठीवर खंजीर खुपसण्यासारखा प्रकार आहे. थोडक्यात सांगायचं तर सिब्बल यांनी सुतावरून स्वर्ग गाठत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की हा लढा केवळ एका चिन्हाचा नाही तर भारताच्या लोकशाहीच्या मूल्य टिकवण्याचा आहे. तर मित्रांनो, कपिल सिब्बल यांच्या या तुफानी आणि सडेतोड युक्तिवादामुळे शिवसेनेच्या या वादाला आता एक अत्यंत निर्णायक वळण मिळाले आहे. काडीचीही हयगय न करता सिब्बल यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे सर्वोच्च न्यायालयातही गंभीरपणे विचार करायला लावणारे आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे की आगामी अंतिम सुनावणीकडे काय सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द ठरवणार, ठाकरे गटाला त्यांचे धनुष्यबाण परत मिळणार की शिंदेचा दावा कायम राहणार की तेलही गेले तुपही गेले हाती आले धुपटणे अशी कोणाची अवस्था होणार. या सर्व प्रश्नांची उत्तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट मात्र नक्की, सत्तेचा विजय उशिरा का होईना होतोच या विश्वासाने ठाकरे गट न्यायालयात लढतोय. तर झाडाला फळं आल्याशिवाय लोक दगड मारत नाही असा युक्तिवाद करत शिंदे गटही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे योग्य आहेत का? धनुष्यबाण या चिन्हावर खरोखरच कोणाचा हक्क असावा? तुमची मते दबाव न ठेवता खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.